उठा उठा दिवाळी आली। थाळी खाण्याची वेळ झाली। तर दिवाळीमध्ये किंवा सणासुदीला तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत थाळी खाण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। पुण्यात मी सगळीकडे थाळ्या खाल्ल्यात, पण त्यातल्या माझ्या आवडीच्या माझी बेस्ट रिकमेंडेशन्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामध्ये थोडासा मस्टर्ड ऑइलचा वापर करतात ते, त्यामुळे याची चव एकदम अशी। पेरू कोण घालतं कोशिंबीर मध्ये, पण गंमत अशी आहे की नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी। फार टाइमपास न करता लगेचच आपण विषयाला हात घालूया। तर आपलं पहिलं थाळीचं ठिकाण आहे विष्णुवर्धन थाळी, जी आहे पुण्यातल्या डीपी रोडवर। ही काय पुण्यातली जुनी थाळी नाहीये, अलीकडेच चालू झालेली आहे, पण तरी सुद्धा खूप जास्त पॉप्युलर झाली। त्याचं कारण असं आहे की जे पदार्थ आहेत ते अस्सल कोकणी पदार्थ आहेत आणि यांचे शेफ सुद्धा कोकणातून आलेले आहेत। त्यामुळे फणसाची भाजी, वालाची उसळ, सोलकढी असे तुम्हाला एकदम ऑथेंटिक कोकणी चवीचे पदार्थ थाळीमध्ये मिळतात। सुरेख आहे। कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये मी एवढ्या चांगल्या क्वालिटीची आणि ऑथेंटिक टेस्टची सोलकढी आत्तापर्यंत नाही पाहिली। त्याचबरोबर गोडामध्ये सुद्धा पुरणपोळी यांची अप्रतिम असते। बासुंदी, रसमलाई, मुगाचा हलवा, असं जे तूप लागतं हाताला आणि ताटाला, तर तो अस्सल मूग हलवा अजिबात त्याच्यामध्ये टेक्स्चर आहे, पण तरी तो कडक नाहीये। सीझन मध्ये आमरस सुद्धा यांचं असतं। फरसाणामध्ये दहीवडा असतो, नंतर कोथिंबीर वडी असते, बटाटे वडे असतात आणि सगळ्याची चव सुरेख होती। मी 2 ते 3 वेळा इथे थाळी खायला गेलेलो आहे। कोशिंबिरी जनरली कोशिंबिरीमध्ये सुद्धा काकडीची किंवा टोमॅटोची ठरलेल्या कोशिंबिरी असतात, पण यांची पेरूची कोशिंबीर असते। पेरू कोण घालतं कोशिंबीर मध्ये, पण गंमत अशी आहे की चविष्ट आहे, खूप टेस्टी आहे। आंबेडाळ सुद्धा असते, जी फार ठिकाणी आपल्याला खायला मिळत नाही। त्याचबरोबर ॲम्बियन्स खूप छान आहे हॉटेलचा। पार्किंगसाठी आरामात जागा इथे मिळू शकते, त्यामुळे कुटुंबासाठी किंवा मोठ्या ग्रुपसाठी ही थाळी परफेक्ट आहे। विष्णुवर्धन थाळी जेव्हा मी खायला गेलो होतो तेव्हा त्याची किंमत 430 रुपये होती। आता ती वाढलेली पण असू शकेल, पण साधारण 450 ते 550 रुपयाची रेंज असू शकते। आपलं पुढचं थाळीचं ठिकाण आहे फर्ग्युसन कॉलेज रोडवरचं शबरी। हे सुद्धा खूप जुनं ठिकाण आहे आणि याची खासियत म्हणजे मी सांगेन की पुण्यातल्या इतर थाळ्यांपेक्षा थोडंसं स्पायसी, झणझणीत अशी ही थाळी आहे। कारण बऱ्याच वेळा जे पुण्याच्या बाहेरचे लोक आहेत त्यांना पुण्यातली थाळी म्हणजे गोड वाटते। म्हणजे बऱ्याच लोकांचा काय प्रॉब्लेम आहे की एखादा पदार्थ जर तिखट नसेल तर तो गोड असतो असं वाटतं। म्हणजे सप्पक, सात्विक नावाचा पण प्रकार असतो, हे लोकांना बऱ्याचशा माहीत नसतं। तर तशी ही गावरान टाईप थाळी आहे। शेवभाजी असते थाळीमध्ये, एकदम अशी खानदेशी चव आहे, थोडी एक्स्ट्रा स्पायसी आहे, पण ऑफकोर्स शेवेची भाजी जरा जास्त स्पायसीच पाहिजे। छान चव आहे, मसाल्यांची पण चव छान आहे आणि हलकासा टोमॅटोचा सुद्धा त्यामध्ये स्वाद आलेला आहे। त्यामुळे ज्यांना स्पायसी खायला आवडतं त्यांच्यासाठी ही थाळी बेस्ट आहे। मी जेव्हा गेलो होतो तेव्हा तांदळाची खीर होती। हे कुछ अलग आणि नया है वह असं झालं मला। जनरली थाळीमध्ये तांदळाची खीर नसते। सुंदर आहे, छान सुकमेवा घातलाय, वेलचीची हलकीशी चव आहे आणि थोडा गोडवा जास्त आहे, पण तो कॉम्प्लिमेंट करतोय खिरीला। आम्रखंड असतं, बासुंदी असते। तुम्ही आधीच चौकशी करून तुमच्या आवडीचे गोडाचे पदार्थ असतील तर तुम्ही जाऊ शकता। ॲम्बियन्स खूप छान आहे, अप्रतिम AC हॉल आहे आणि लॅविश असा फील आहे। ताट, वाट्या किंवा त्यांची सर्व्हिस, तर तिथे गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की एकदम छान थाट आहे। त्यामुळे जर सणासुदीला किंवा कुटुंबासोबत जाण्यासाठी ही थाळी बेस्ट आहे। पुढचं थाळीचं ठिकाण आहे माझं पर्सनल फेवरेट, म्हणजे खूप वर्षांपासून मी तिथे जातोय आणि अजूनही जातो, ते म्हणजे लॉ कॉलेज रोडवरचं कृष्णा डायनिंग हॉल। कधी लॅविश किंवा अशी लक्झरी थाळी खायचा जेव्हा मूड यायचा ना, तेव्हा आम्ही इथे यायचो। आहा, अप्रतिम थाळी। म्हणजे खासियत म्हणजे तुम्हाला दर्जाच कळतो। प्रत्येक भाजी, प्रत्येक कोशिंबीर, प्रत्येक चटणीची चव यांची अप्रतिम आहे। म्हणजे थाळीतला कुठलाही पदार्थ बाबा हा फारसा चांगला नाहीये असं तुमचं होणार नाही अजिबात। खासियत म्हणजे परत कोशिंबीर, 2 प्रकारच्या कोशिंबीरी थाळीमध्ये असतात आणि त्यातली एक जी आहे ती थोडीशी परदेशी, म्हणजे मस्टर्ड ड्रेसिंग वापरून केलेली असते। कारण ही त्याच्यामध्ये थोडासा मस्टर्ड ऑइलचा वापर करतात ते, त्यामुळे याची चव एकदम अशी, म्हणतात ना आपण इंटरनॅशनल सॅलड्स कसे असतात त्या पद्धतीची चव असते आणि अशी चव तुम्हाला कुठेच खायला मिळणार नाही। स्वीट सुद्धा, गोडाचे पदार्थ अप्रतिम असतात। म्हणजे पुरणपोळी तुम्ही कधीच विसरणार नाही। जेव्हा जेव्हा पुरणपोळी असते
तेव्हा छान पदर सुटलेली अप्रतिम आपली घरी आई कशी पुरणपोळी बनवते तशा पद्धतीची पुरणपोळी असते. फरसाणमध्ये सुद्धा छोटे सामोसे असतात, ढोकळा असतो, बटाटे वडे असतात, वेगवेगळ्या व्हरायटी दर दिवशी बदलत राहतात. पुरी असते थाळीमध्ये, फुलका सुद्धा असतो बऱ्याच वेळेला आणि थाळीची किंमत 450 रुपये आहे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा. पण आता मला माहित नाही. पण माझं पर्सनल रेकमेंडेशन, सणासुदीला सोडा, वाढदिवसाला कधीही जर थाळी खायचा मूड आला तर मी नक्कीच कृष्णा 100% रेकमेंड करेन. आता तुम्ही म्हणाल की भाऊ प्रत्येक स्पॉट जो आहे ते 400 ते 500 रुपये पर हेड लय महाग आहे, तर काळजी करू नका. तर हे पैसे वसूल कसे करायचे, थाळी खाताना स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याचा आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे. तो बघायचा राहिला असेल तर नक्की बघा. त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे वसूल करता येतील आणि असेच खाण्याचे आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपलं पुढचं थाळीचं ठिकाण आहे दुर्वांकूर. खरं तर दुर्वांकूर सगळ्या पुणेकरांना माहिती आहे, पुण्यातल्या बाहेरच्या लोकांना सुद्धा माहिती आहे. खूप प्रसिद्ध थाळी आहे. साधारण 2000 सालापासून ती मिळते, 25 वर्ष जुनी आहे. आणि याची खासियत म्हणजे जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा त्याची हवा खूप जास्त होती. त्याचं कारण की दररोज दहीवडा मिळणारी थाळी असं म्हणून ती ओळखली जायची. आता सगळ्याच थाळ्यांमध्ये दररोज दहीवडा मिळतो. या थाळीमध्ये सुद्धा दररोज 2 अनलिमिटेड गोडाचे पदार्थ असतात. जनरली मी मे महिन्यात ती थाळी खायला जातो, कारण मे महिन्यामध्ये दररोज आमरस असतो थाळीमध्ये. पण इतर वेळेला गुलाबजाम, श्रीखंड, जिलेबी असे ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात. जिलेबी खूप छान असते, यांची कुरकुरीत असते एकदम जिलेबी. कधी कधी थालीपीठ सुद्धा असतं चपातीसोबत, कधी कधी भाकरी सुद्धा असते आणि पिठलं सुद्धा असतं. खूप छान व्हरायटी, 3-4 प्रकारच्या भाज्या असतात आणि तसं प्रशस्त जागा आहे, त्यामुळे मोठा ग्रुप जरी गेला तरी तुम्हाला जागा मिळू शकते. रिसेंटली मी जेव्हा दुर्वांकूर थाळी खायला गेलो होतो तेव्हा त्याची किंमत होती 420 रुपये. आता 20-50 रुपयांनी थाळी इकडे तिकडे सुद्धा असू शकते. ॲम्बियन्स फारसा चांगला नाही आहे. कुठल्या तरी लग्नात जाऊन तुम्ही जेवताय असाच फील तुम्हाला येईल. इव्हन गोंधळ पण तो जो काय असतो त्या संपूर्ण हॉलमध्ये तो कम्प्लिटली लग्नाचाच गोंधळ आहे असं तुम्हाला वाटतं. त्यामुळे बाकी फार गोंधळाकडे लक्ष न देता फक्त जर हाणायचं असेल तर दुर्वांकूरला जाऊ शकता. ॲम्बियन्स काय फारसा इथला ग्रेट नाही. तर आपला पुढचा थाळीचा स्पॉट आहे जेम रोडवरचं शाही भोज. खरं तर ही सुद्धा जवळजवळ 30 ते 35 वर्ष जुनी थाळी आहे, पण खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे जे अस्सल खवय्ये आहेत त्यांनाच ही थाळी माहिती आहे. याची खासियत म्हणजे या थाळीमध्ये 4 स्वीट अनलिमिटेड असतात. आता 4 मधले 4 काय फार ग्रेट नसतात. कधी कधी कसं आहे की 2 जस्ट फिलर म्हणून असतात स्वीट आणि 2 उत्तम असतात. पण तरी सुद्धा तुम्हाला थाळी वसूल करायची असेल तर ही संपूर्ण करता येईल, कारण 450 ते 500 रुपयाच्या रेंजमध्येच ही थाळी आहे. आणि फरसाण सुद्धा, फरसाणाचे आयटम सुद्धा 3 असतात, ज्याच्यामध्ये चाट सुद्धा असतं, कधी कधी कच्ची दाबेली सुद्धा असते. आणि टिपिकल राजस्थानी मारवाडी थाळी अशी ही थाळी आहे. जे फरसाण आयटम आहेत त्यामध्ये सुद्धा छोटे सामोसे असतात बऱ्याच वेळा. यांच्या पण चटण्या खूप छान असतात आणि राजस्थानी थाळी असल्यामुळे कढी खिचडी सुद्धा इथे खूप छान मिळते. कढीचं सुद्धा तुम्हाला एक गोड कढी आणि एक आंबट कढी असे 2 ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. त्यामुळे ओव्हरऑल छान सात्विक चवीची तरी पण खूप जास्त व्हरायटी असणारी अशी ही थाळी आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तशी फारशी परिचित नसल्यामुळे ही थाळी तुम्ही जर सणासुदीला किंवा अगदी रविवारी सुद्धा गेलात आणि मोठा ग्रुप असेल तर थोड्या वेटिंग नंतर तुम्हाला तिथे जागा मिळू शकते. म्हणजे बाकी ठिकाणी तर आधी वगैरे बुकिंग करावं लागतं सणासुदीला, तसं याचं नाहीये. ॲम्बियन्स पण यांचा खूप चांगला आहे. AC आहे संपूर्ण हॉल जो आहे तो. पार्किंग त्यांचं डेडिकेटेड पार्किंग नाहीये, पण जेम रोडवरती तुम्हाला पार्किंग तिथे कुठेही मिळू शकेल. आपलं पुढचं थाळीचं ठिकाण आहे कोथरूडमधलं जोग हायस्कूलच्या समोरचं सुखकर्ता डायनिंग हॉल. खरं तर हायली रेकमेंडेड माझ्याकडनं असा हा स्पॉट नाहीये, कारण खूप ग्रेट नाहीये पण खूप वाईट सुद्धा नाहीये. पण एकदा तुम्ही नक्कीच तिथे जाऊ शकता. तर ही थाळी सुद्धा टिपिकल थाळी आहे. साधारण 450 रुपयाला असते. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा 450 रुपयांना होती. 2 गोडाचे पदार्थ असतात, 2 फरसाण आयटम असतात, 3-4 प्रकारच्या भाज्या, भात, फुलके अशी प्रॉपर थाळी असते. मी गेलो होतो तेव्हा उकडीचा मोदक होता थाळीमध्ये आणि खूप सुरेख उकडीचा मोदक होता. उकडीचा मोदक उत्तम होता, जो आमरसालाही बीट करत होता. आणि बाकी पदार्थ तसे ॲव्हरेज होते. पण जर तुम्हाला पूर्ण सिटी एरियात यायचं नसेल, कोथरूडमध्येच असाल तर नक्कीच ही थाळी तुम्ही ट्राय करू शकता. आता काही प्रो टिप्स मला तुम्हाला सांगायचे आहेत. सगळ्यांचे फोन नंबर गुगलवरती अवेलेबल आहेत. आधी फोन करून मेन्यू काय आहे ते विचारा, कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण 450-500 रुपये खर्च करणार आहोत आणि माझ्या आवडीचे गोडाचे पदार्थ नाही तर मूड ऑफ होऊ शकतो. त्यामुळे आधीच चौकशी करा मेन्यूची आणि तुमचा आवडीचा मेन्यू असेल तरच तिथे खायला जा. पुढची गोष्ट म्हणजे सणासुदीला किंवा रविवारी खूप जास्त गर्दी असते.
त्यामुळे तुमचा जर मोठा ग्रुप असेल तर आधीच बुकिंग करा. आयत्या वेळेस गेल्यावरती जागा मिळेलच याची खात्री नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच थाळ्या ज्या आहेत त्या मी ऑड डेला जाऊन खाल्ल्यात. ऑड डेला जेव्हा गर्दी नसते तेव्हा निवांतपणा असतो, सर्व्हिस पण अप्रतिम मिळते. पण हेच जर तुम्ही गर्दी असताना गेलात तर थोडीशी सर्व्हिस 19-20 होऊ शकते. शेवटी ती सुद्धा माणसंच आहेत. त्यामुळे लगेच माझे कॉलर पकडू नका की तू म्हणला होता आणि आम्ही गेलो तेव्हा चांगली सर्व्हिस मिळाली नाही. गर्दीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण गर्दी असताना सुद्धा जर शक्यतो तुम्ही 12 वाजता खायला गेलात तर तुम्हाला आरामात जागा मिळू शकते. कारण बरीच लोक 1 किंवा 1:30 नंतर थाळी खायला येतात. तुम्हाला जर निवांतपणे गर्दीच्या दिवशी सुद्धा थाळी वसूल करायची असेल तर डॉट 12ला किंवा 11:45ला जेव्हा थाळी सुरुवात होते वाढायला तेव्हा तुम्ही एंटर करा. अप्रतिम सर्व्हिस आणि चव तुम्हाला मिळू शकते. तर ही होती माझी थाळ्यांची रेकमेंडेशन्स. तुमच्या कुठल्या आवडीच्या थाळ्या असतील ज्या या लिस्टमध्ये नव्हत्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तिथे पण जाऊन थाळी खाण्याला मला नक्कीच आवडेल. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन आपण रविवारी आणि बुधवारी येत असतो. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. परत भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत हॅपी जर्नी.